चिंचेचा भात. आज आपण पाहणार आहोत चिंचेचा भात रेसिपी, ज्याला पुलिगुरे पण म्हणतात कर्नाटक साईडला, साऊथ साईडला. हा बऱ्याचशा मंदिरांमध्ये हा प्रसाद म्हणून दिला जातो हा भात आणि खायला अप्रतिम लागतो. टेस्ट खूपच मस्त असते. तिरुपतीमध्ये असो किंवा कुठल्याही मंदिरमध्ये तुम्ही साऊथला जर गेला तर हा भात तुम्हाला प्रसाद म्हणून दिला जातो. नमस्कार मंडळी, मी आहे शिल्पा आणि पुणेरी स्वादमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर चला आता पाहूयात रेसिपीला फटाफट. इथं मी चिंच घेतलेली आहे थोडी, 1-2 टेबलस्पून चिंच घ्यायची आहे. त्यामध्ये गरम पाणी घालून चिंचेला भिजत ठेवायचं आहे. त्यामध्येच आपण थोडं गूळ घेतलेलं आहे, 2 ते 3 टेबलस्पून गूळ घेऊन भिजत ठेवायचं आहे. आपल्याला त्याचं पल्प बनवायचं. इथं पॅनमध्ये घेऊया थोडं तेल, त्यामध्ये घालूया काळी मिरी 7 ते 8, त्यामध्ये अर्धा चमचा घालूयात आपण मोहरी, त्यामध्येच 2 टीस्पून आपण घालूया जिरं आणि या सर्व मसाल्यांना आपल्याला बारीक आचेवरतीच फ्राय करायचं आहे. आणि त्यामध्ये घालूयात आता आपण 3 टीस्पून इतके धने, अख्खे धने आहेत हे. सर्व मसाल्यांना 1 मिनिटभर परतून घेऊयात बारीक मंद आचेवर. आणि जरा धने वगैरे परतले की त्यामध्ये आपण घालूयात सुक्या मी इथं बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही 2 ते 3 प्रकारच्या मिरच्याही घेऊ शकता. आणि त्यातच घालूया अर्धा टीस्पून मेथीदाणा आणि सर्व गोष्टींना छान मिक्स करून घेऊयात. त्याच्यात घालूयात आपण अर्धी छोटी चम्मच इतकं हळद आणि 1 चिमूटभर हिंग. हे सगळं घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचंय, परतून घ्यायचेत मसाले. मसाले चांगले परतले, खमंग वास यायला लागला, त्यात आपण घालूयात कढीपत्ता आणि आपले मसाले आता छान परतलेले आहेत आणि ह्याला आपण आता गार करून वाटून घेऊयात. इथं हा चिंचेचा पल्प ही रेडी झालेला आहे. भिजली आहे चिंच, त्याला गाळून घेऊयात आपण. आता हा राईस खायला भात खूपच टेस्टी लागतो. गोड, आंबट, तिखट टेस्ट येते आणि खूपच अप्रतिम लागतो हा. ह्याची चव खूपच मस्त असते. तर नक्की एकदा ट्राय करून पहा तुम्ही ही रेसिपी. तर मी इथं कढाई घेतलेली आहे, त्यामध्ये आपण घालूया 2 ते 3 चमचे तेल. त्यामध्येच घालूया 2 टेबलस्पून इतकी हरभरा डाळ आणि 1 टेबलस्पून इतका उडीद डाळ घालूया आपण. त्यामध्ये घेऊयात आपण 2 टेबलस्पून शेंगदाणे आणि 7 ते 8 काजू. या सगळ्या गोष्टींना छान परतून घ्यायचं आहे. आपण डाळीला सर्वात आधी घातलं कारण की डाळ शिजायला वेळ लागतो भाजायला, म्हणून आपण डाळीला आधी घातलंय. आता आपण इथं घालूया अर्धा चमचाभर मोहरी. मोहरी तडतडायला लागली की मग आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत थोडीशी अर्धी चमचे हिंग, आपला हळद, कढीपत्ता आणि हिंग. 1 चिमूटभर हिंग इथेही वापरणार आहोत. आपण सर्व मसाले परतून घेऊयात आपण 1 मिनिटभर. शेंगदाणे छान खरपूस झाले की मग आपण ह्याच्यात घालूयात आपण जो चिंचेचा कोळ काढून ठेवला होता, तो आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. आणि चिंचेचा कोळ आता आपल्याला शिजवायचा आहे. छान शिजेपर्यंत आपल्याला उकळी येऊन घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे थोडा वेळ, 1 2 ते 3 मिनिटं. आता हे पहा छान उकळी आलेली आहे आणि रिड्यूसही झालेला आहे चिंचेचा पल्प. आता जो मसाला आपण बनवून घेतला होता तो ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि 1 मिनिटभर मसाल्यालाही चिंचेच्या कोळबरोबर थोडा वेळ शिजू द्यायचा आहे, मसाले सर्व एकत्र. आता थोडा वेळ मसाले छान शिजले की आपण ह्याच्यामध्ये उकडलेलं भात, मीठ घालूयात. चवीनुसार मीठ घालून घेऊयात. आणि मी इथं राईसला बॉईल करून ठेवलं होतं. इथं तुम्ही सोना मसुरी किंवा कुठलाही बारीक कणीचं हे तांदूळ तुम्ही इथं वापरू शकता. मी इथं बारीक सोना मसुरी घेतलेला आहे, कारण की इकडे बारीक तांदळानेच हा भात बनला जातो आणि त्याची चव खूपच अप्रतिम येते. तर नक्की तुम्ही पण बारीकच तांदूळ वापरा ह्या रेसिपीसाठी. आणि आता आपण सर्व गोष्टींना एकजीव करून घेऊयात, मिक्स करून घेऊयात भातामध्ये सर्व मसाले आणि थोडा वेळ त्याला वाफवून घेऊयात शिजून, म्हणजे थोडा वेळ वाफ देऊन घेऊयात. भाताला छान मिक्स व्हायला पाहिजे, सर्व मसाले भाताला चांगले लागले पाहिजे. थोडा वेळ परतलं की ते आपण थोडं झाकून ठेवलं तरीही चांगले मसाले व्यवस्थित मिक्स होतात भातामध्ये. आता आपला भात रेडी झालेला आहे. चला सर्व करूयात. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या इथं या रेसिपीला काय म्हणतात चिंचेच्या भाताला तेही सांगा. आणि जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, एक
छानसं कमेंट करा. तुम्हाला काय म्हणजे या भाताला काय म्हणतात तुमच्या इथे हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला बेल आयकॉनवर दाबून सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन बाय बाय.